भारताच्या विकासाची कहाणी खरं तर ही एक अशी गोष्ट आहे ज्यात दोन बाजू आहेत. एकीकडे प्रगती दिसते, मोठमोठे प्रकल्प दिसतात, पण दुसरीकडे आहे एक मोठी किंमत जी काही लोकांना चुकवावी लागली आहे. आज आपण याच विरोधाभासावर बोलणार आहोत. विशेषतः आदिवासी समुदायांना विकासाच्या नावाखाली कसा आपल्याच घरातून विस्थापित व्हावं लागलं. चला जरा खोलवर जाऊन पाहूया. आता स्क्रीनवर दिसणारी आकडेवारी पहा. ही खरंच धक्कादायक आहे. म्हणजे विचार करा, देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये आदिवासींचा वाटा किती? फक्त 8%. पण विकासामुळे जे लोक विस्थापित झालेत त्यांच्यात आदिवासींचा वाटा आहे तब्बल 40%. म्हणजे हे गणित सरळ आहे. विकासाचा भार इतरांपेक्षा त्यांच्यावर 5 पटीने जास्त पडला आहे. ही विषमता अविश्वसनीय आहे, नाही का? आणि मग हा आकडा पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो, नाही का, की ज्याला आपण प्रगती म्हणतो तीच गोष्ट काही लोकांसाठी एक शाप कशी काय ठरू शकते? प्रगती बळी कशी ठरवते? चला या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया मुळापासून. हे विस्थापन नक्की का घडतं? अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे लाखो लोकांना, विशेषतः आदिवासींना, आपली घरंदारं, आपली जमीन सगळं काही सोडावं लागतंय? या सगळ्यामध्ये ना विस्थापनाचं सगळ्यात मोठं सिंगल कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे मोठी धरणं. आणि हे प्रकल्प बहुतेकदा आदिवासींच्याच वनक्षेत्रात येतात. मग काय होतं, नदी खोऱ्यातली अख्खीच्या अख्खी गावं पाण्याखाली जातात आणि हजारो लाखो लोक कायमचे विस्थापित होतात. पण मग प्रश्न येतो की हे सगळं सुरू कुठून झालं? तर या विचाराची मुळं आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळात सापडतात. जवाहरलाल नेहरू ते म्हणायचे, धरणं ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत. आता बघा, त्या काळात विकासासाठी हा दृष्टिकोन आवश्यक वाटला असेलही, पण नकळतपणे याच धोरणाने पुढच्या काळात होणाऱ्या मोठ्या विस्थापनाची पायाभरणी केली. आणि हे फक्त धरणांपुरतं मर्यादित नाहीये. यादी मोठी आहे. खाणकाम घ्या, कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट किंवा मोठी औद्योगिक संकुलं जसं की स्टील प्लांट, पॉवर प्लांट, या सगळ्यामुळे विस्थापन होतंय. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास काय माहितीये? निसर्ग वाचवण्याच्या नावाखाली राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यजीव अभयारण्यांचा विस्तार होतो आणि त्यासाठीही आदिवासींनाच त्यांच्या पारंपरिक घरातून बाहेर काढलं जातं. आणि याहूनही एक वाईट वास्तव आहे, बहुविध विस्थापन. म्हणजे काय की एकाच कुटुंबाला एकदा नाही तर अनेकदा विस्थापित व्हावं लागतं. जरा कल्पना करा, आधी धरणासाठी घर गेलं, मग जिथे नवीन घर वसवण्याचा प्रयत्न केला तिथे खाणकाम सुरू झालं म्हणून पुन्हा विस्थापित, आणि नंतर ते क्षेत्र संरक्षित म्हणून घोषित झालं म्हणून तिसऱ्यांदा. या दुष्टचक्रात स्थिर आयुष्य जगण्याची संधीच मिळत नाही. ठीक आहे, विस्थापन होतं हे तर कळलं, पण मग सरकार काहीच करत नाही का? जे विस्थापित होतात त्यांच्या पुनर्वसनासाठी काही धोरणं आहेत ना, मग त्यांचं काय होतं? चला आता जरा वचन आणि वास्तव यातलं अंतर तपासूया. ही कहाणी आहे ना, फक्त एका आकड्यातून स्पष्ट होते. फक्त 25%. अनेक अभ्यासानुसार विस्थापित झालेल्या लोकांपैकी फक्त 25% लोकांचं खरं पुनर्वसन होतं. याचा अर्थ काय की दर 4 कुटुंबांपैकी 3 कुटुंबांना कोणतीही ठोस मदत मिळतच नाही. ते अक्षरशः वाऱ्यावर सोडले जातात. आता बघा, आदिवासींची मागणी अगदी साधी आणि सरळ आहे, जमिनीच्या बदल्यात जमीन. आणि कागदावर हे धोरण आहे सुद्धा. पण वास्तव काय आहे? जी जमीन दिली जाते ती एकतर नापीक असते, नाहीतर निकृष्ट दर्जाची. सिंचनाची सोय नसते. म्हणजे काय की फक्त नावापुरती जमीन दिली जाते, पण उपजीविकेचं साधन ते परत मिळतच नाही. मग सरकार दुसरा पर्याय देतं, रोख भरपाई, पैसे घ्या. पण हा पर्याय तर त्याहून वाईट ठरतो. का? कारण आदिवासी समुदाय अनेकदा अशा अर्थव्यवस्थेत जगतो जिथे पैशाचा व्यवहारच कमी असतो. आता विचार करा, अशा माणसाच्या हातात अचानक मोठी रक्कम आली तर काय होणार? ती कशी हाताळायची, कुठे गुंतवायची हेच माहीत नसतं. मग तो पैसा रोजच्या खर्चात लवकर संपतो आणि शेवटी हाती काय उरतं? पुन्हा तेच दारिद्र्य. आत्तापर्यंत आपण जमीन, पैसा याबद्दल बोललो, पण विस्थापनाची किंमत फक्त आर्थिक नुकसानीत मोजता येते का? अजिबात नाही. ती त्याहून खूप खूप खोलवर असते. आपली मुळं, आपली संस्कृती, आपलं घर यापासून तुटण्याचा मानवी मनावर काय परिणाम होतो ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अभ्यासक याला एक नाव देतात, विसंस्कृतीकरण किंवा इंग्रजीत डिकल्चरेशन. याचा सोपा अर्थ असा आहे की विस्थापनामुळे फक्त घर नाही सुटत, तर त्या घरासोबत जोडलेली संपूर्ण संस्कृती, ओळख, सण, उत्सव, परंपरा, समाजाला एकत्र ठेवणारी नाती सगळं काही नष्ट होतं.
समाजशास्त्रज्ञ मायकल सेरेनिया यांनी हे खूप छान मांडलंय. ते म्हणतात की ही एक साखळी आहे, धोक्यांची साखळी. बघा कसं होतंय. स्टेप 1, सगळ्यात आधी घर जातं. स्टेप 2, मग जंगल, पाणी यासारखी सामायिक संसाधनं हिरावली जातात. स्टेप 3, यामुळे लोकांचे सामायिक संबंध तुटतात, समाज विखुरतो. आणि मग शेवटची स्टेप 4, अनारोग्य आणि मृत्यूदर वाढतो. म्हणजे हे फक्त पैशाचं नुकसान नाहीये, तर अक्षरशः जीवनाच्या प्रत्येक पैलूची वाताहत आहे. आणि हा सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो? त्याला एक शब्द वापरला जातो, लॉस ऑफ नर्व, म्हणजे मनोधैर्य खच्चीकरण. जेव्हा तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्या श्रद्धा, तुमच्या परंपरा सगळं काही एकाच झटक्यात तुमच्यापासून हिसकावून घेतलं जातं, तेव्हा जो मानसिक धक्का बसतो ना, तो शब्दात सांगणं कठीण आहे. आणि कुठल्याही संकटाप्रमाणे याचाही सर्वाधिक फटका बसतो तो महिलांना. पुरुष कामासाठी शहरात जातात, पण बायका मागे राहतात. मग त्यांच्यावर घराची आणि बाहेरच्या कामाची अशी दुहेरी जबाबदारी येते. असुरक्षित वातावरणात त्या शोषणाला बळी पडतात आणि अनेकदा तर मानवी तस्करीसारख्या भयंकर गुन्ह्यांच्या शिकार होतात. ठीक आहे, तर हे परिणाम आपण पाहिले. पण आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि मोठ्या चित्राकडे पाहूया. हे सगळं का घडतंय? ही फक्त काही प्रकल्पांची गोष्ट आहे का, की यामागे एक मोठी राजकीय आणि आर्थिक व्यवस्था काम करते? चला ते समजून घेऊया. हे सगळं शक्य होतं एका कथेमुळे, राष्ट्रीय हिताची कथा. ही कथा कशी रचली जाते ते पाहूया. स्वातंत्र्यानंतर आपला सगळा फोकस होता GDP वाढीवर. मग जेव्हा एखादा मोठा प्रकल्प आखला जातो तेव्हा त्याच्या सामाजिक परिणामांकडे सर्रास दुर्लक्ष केले जातं. सार्वजनिक उद्देश या नावाखाली जमिनी घेतल्या जातात आणि मग स्थानिक लोकांच्या या त्यागाला राष्ट्रासाठी आवश्यक बलिदान असं गोंडस नाव दिलं जातं. पण काही मार्क्सवादी अभ्यासक याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. ते म्हणतात की हा अपघात नाहीये. ते याला म्हणतात स्टेट कॉर्पोरेट नेक्सस, म्हणजे राज्य आणि कॉर्पोरेट कंपन्यांची अभद्र युती. त्यांच्या मते इथे सरकार आदिवासींच्या नाही तर भांडवलदारांच्या आणि मोठ्या कंपन्यांच्या हितासाठी काम करतंय. आणि या प्रक्रियेत आदिवासींची सामुदायिक मालमत्ता हळूहळू खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाते. आणि मग ह्या सगळ्यातून काय निष्पन्न होतं? एक विकृत परिणाम. जेव्हा पद्धतशीरपणे शोषण होतं, अन्याय होतो, ओळख पुसली जाते, तेव्हा लोकांच्या मनात खोल असंतोष निर्माण होतो. आणि हीच परिस्थिती नक्षलवादासारख्या बंडखोरीसाठी एक सुपीक जमीन तयार करते. त्यामुळे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नक्षलवाद हे समस्येचं मूळ कारण नाही, तर ह्या अयशस्वी विकास मॉडेलचा तो एक दुर्दैवी परिणाम आहे. तर मग हे सगळं विश्लेषण आपल्याला पुन्हा त्याच एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. अभ्यासक LK महापात्रा यांनी हा प्रश्न विचारला होता आणि तो आजही तितकाच खरा आहे. विकास कोणासाठी? खरंच जर प्रगतीची किंमत समाजातील सगळ्यात दुर्बळ आणि असुरक्षित घटकांना चुकवावी लागत असेल तर त्या प्रगतीचा, त्या विकासाचा खरा अर्थ काय? हा विचार करण्याचा